ठरलं तर मग या मालिकेच्या 10 ऑक्टोबरच्या भागामध्ये सायलीला प्रतिमा गेल्यामुळे खूप उदास वाटत असतं आणि त्यावेळेला अर्जुन तिला समजवत असतो आणि सांगत असतो, तुम्ही एक पॉझिटिव्ह गोष्ट विचार करा ना की या सगळ्यामध्ये प्रतिमा त्या तुमच्या हृदयाच्या इतकी जवळ आहे, म्हणजे तुमचं तसं कोणतंही नातं नसताना तुम्ही तिच्यासोबत प्रेमाचं आपुलकीचं नातं निर्माण केलंय। या गोष्टीपेक्षा मोठी चांगली अचिव्हमेंट काय असणार आहे बघा ना। आणि प्रतिमा त्याची तुम्ही काळजी करू नका, ती तिच्या घरी सेफ आहे। तुम्हाला जेव्हा कधी वाटेल तेव्हा तुम्ही तिला भेटू शकता, ती तुम्हाला भेटायला येऊ शकते, काहीही काळजी करू नका। प्रतिमा त्या काही फार लांब नाहीये, कधीही वाटलं तरी आपण तिला भेटायला जाऊ शकतो, कळतं ना तुम्हाला। यावरती सायली म्हणते, नाही म्हणजे कसं आहे ना, ज्या ज्या व्यक्तींवरती मी जेव्हा जेव्हा प्रेम केलं त्या त्या व्यक्ती माझ्यापासून नेहमीच दूर केल्या। म्हणजे आत्ता पण बघा ना, आपण हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे, हे जेव्हा आई आणि बाबांना समजेल ना आणि पूर्णाजीला, तेव्हा त्या सुद्धा माझा रागच करतील का आणि माझ्यापासून दूर होतील का। त्यातच आता इकडे प्रतिमा आत्यांसोबत एक बॉन्डिंग तयार झालं आणि त्या सुद्धा माझ्यापासून दूर निघून गेल्या। मधुभाऊनी तर मला या सगळ्यामध्ये आश्रमात मुलीसारखं सांभाळलं, मग ते सुद्धा माझ्यापासून दूर गेले। मला खरंच ना अशी नात्यांची खूप भीती वाटते की ज्या नात्यांना मी जोडण्याचा प्रयत्न करते ती नाती माझ्यापासून ही अशा पद्धतीने लांब निघून जातात, दूर जातात। मला खूप 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 काळजी वाटते। असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, असं काही होणार नाहीये, म्हणजे मी तुम्हाला वचन देतो की मधुभाऊंचं तुमच्यापासून दूर असणं हे टेम्पररी असणार आहे, हे काही परमनंट नाहीये। मी तुम्हाला सांगतो ना की लवकरात लवकरात ही आश्रम केस रिओपन करायची आहे आणि मधुभाऊंना सोडवायचं तर आहेच, पण त्याच्या आधी मधुभाऊंना जामिनावरती सुद्धा सोडवून मी तुमच्या समोर नक्कीच उभं करेन, असं म्हणत मग मात्र आता इकडे अर्जुन आता सायलीला एक होप देतो की मधुभाऊ बेलवरती सुटू शकतात। सायली म्हणते, काय सर खरंच असं होऊ शकतं, मधुभाऊ बेलवरती सुटतील? त्यावरती अर्जुन म्हणतो, का नाही होणार, मी नक्कीच यासाठी प्रयत्न करीन। असं म्हणत आता इकडे अर्जुन या सगळ्यामध्ये मधुभाऊंना सोडवण्यासाठी काय करता येईल काय नाही करता येईल याचं डिस्कशन चैतन्य सोबत करण्यासाठी आता रूम मध्ये येतो। सायली आता किचन मध्ये असते पण तिचं लक्ष कशात लागत नसतं। सायलीला या सगळ्यामध्ये आता मात्र प्रतिमाची सारखी आठवण येत असते आणि सायली विचार करते, आत्ता जर का प्रतिमा त्या इथे असत्या तर आम्ही दोघींनी मिळून पटकन कधी स्वयंपाक करून टाकला असता, कळलं पण नसतं। अशी मी बसलेली आहे, अशी रेंगाळत मी बसलेच नसते, प्रतिमा त्यांच्या सोबत मी कधी स्वयंपाक बनवून टाकला असता, असा विचार करत सायली आता प्रतिमाचाच विचार करत असते। तोपर्यंत इकडे आता कल्पना तिला आवाज देते, सायली पूर्णाईंचा चहा आण बरं, असं म्हणत सायली आता पूर्णाईंचा चहा घेऊन येते आणि त्यावरती ती सांगते, कशात मन लागत नाहीये, प्रतिमा त्यांची खूप आठवण येते आहे। यावरती पूर्णाजी म्हणते, हो ना, म्हणजे बघ ना काय जगराटी आहे, मुलगी माझी इतक्या दिवसात इकडे आली पण लगेचच तिला सासरी घेऊन गेले, काय झालं असतं जर ती इकडे थांबली असती तर, असं म्हणत मग मात्र आता इकडे पूर्णाजी खंत व्यक्त करत असताना इकडे सायली म्हणते, कसं आहे ना पूर्णाई, प्रतिमा त्या इथे होत्या आणि तुम्हाला भेटल्या, त्या सुखरूप परत आल्या, आपण एक प्रकारे पॉझिटिव्ह विचार सुद्धा करायला पाहिजे ना की या सगळ्यामध्ये प्रतिमा त्या आपल्यासोबत सुखरूप आहेत आणि इतकंच नाही तर त्यांच्या घरी त्या गेल्यात, त्यांना आता त्यांच्या घरी या सगळ्यामध्ये आता आपल्या घरच्यांच्या सोबत वावरण्याचा सावरण्याचा आणि वेळ घालवण्याचा वेळ नक्कीच मिळाला पाहिजे की नाही। मला असं वाटतं त्या त्यांच्या घरी जाऊन त्यांची नाती सावरतील आवरतील आणि या सगळ्यामध्ये नक्कीच त्या व्यवस्थितपणे खंबीरपणे उभ्या राहतील आणि आपल्याला काय, आपण जेव्हा वाटेल तेव्हा त्यांना भेटूया की, असं म्हणत सायली पूर्णाजीला एक पॉझिटिव्ह अप्रोच देत असते आणि कोणत्याही प्रकारे काळजी करू नका, आपण न प्रतिमा त्यांना भेटूया, इकडे बोलवूया थोड्या दिवसांनी परत त्यांना, असं म्हणत एक पॉझिटिव्हली बोलत असते। तोपर्यंत इकडे आता चैतन्य आणि अर्जुन या दोघांचं बोलणं चालू असतं। चैतन्य म्हणत असतो, म्हणजे आता तन्वी मॅटर क्लोज करून टाकायचं का, या सगळ्यामध्ये आपण तिच्यावरती पाळत नाही ठेवायची का। यावरती अर्जुन म्हणतो, नाही सध्या तरी तो मॅटर आपल्याला बंद करावा लागेल। चैतन्य म्हणतो, पण मग तिचं सत्य कसं समोर आणायचं। अर्जुन म्हणतो, नाही
त्या दिवशी ज्या प्रकारे तिने मला आणि सायलीला धमकी दिले ना, त्यानंतर मला नाही वाटत की आत्ता हा मॅटर पुन्हा एकदा चालू ठेवायला पाहिजे. हा मॅटर जर का पुन्हा चालू ठेवला तर या सगळ्यामध्ये ती काहीतरी ॲक्शन घेईल आणि मग सिनियरला आमच्या विरोधात भडकवेल आणि मग मात्र हे मी नाही सहन करू शकत किंवा हे आपण अफोर्ड करू शकत नाही आहोत. सध्या तरी आपल्याला त्या गोष्टीमध्ये शांतच राहायला लागेल. यावरती चैतन्य म्हणतो, अरे हो, पण तरी सुद्धा ही गोष्ट बदलता येत नाहीये ना की आश्रम केसमध्ये ती खोटं बोलती आहे, आश्रम केसमध्ये ती मधुभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न करते. ही गोष्ट आपल्याला बदलता येणार नाहीये ना, त्यामुळे या गोष्टीचा तर आपण विचार करायलाच पाहिजे ना. यावरती अर्जुन म्हणतो, त्या गोष्टीचा आपण विचार करूया. ती आपण आता केस ओपन करायची आहे, कारण मी सायलीला सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी सुद्धा मी मधुभाऊंना जामिनावरती सोडवेन. यावरती चैतन्य म्हणतो, अरे तू सायलीला जरी सांगितलं असलंस तरी तू करणार कसं आहेस हे सगळं? म्हणजे सायली बहिणीला जे वचन दिलंस ते पूर्ण कसं करणार? कारण तू तर म्हणतोस की प्रियाचा नाद करायचा नाहीये, तिला या सगळ्यामध्ये सोडून द्यायचं आहे. मग हे कसं काही शक्य होणार आहे? यावरती अर्जुन म्हणतो, सगळ्यात पहिले महिपती आणि साक्षी हे दोघ जण खोटं बोलतायत हे तर सिद्ध करायला पाहिजे. त्यांना कोर्टाकडून पहिली नोटीस पाठवूया आणि त्यानंतर पुढे काय करायचं ते बघूया. असं म्हणत आता अर्जुन ही केस रिओपन करून महिपती आणि साक्षीला नोटीस पाठवून पुन्हा एकदा मधुभाऊंना न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज असतो. इकडे अर्जुनचं हा प्लॅनिंग चालू असतं तर तिकडे आता साक्षी आणि महिपतचं वेगळंच प्लॅनिंग चालू असतं. साक्षी सांगत असते, काय करायचंय, लवकरात लवकर आपल्याला ही आश्रम मिळवायचं ताब्यामध्ये. यावरती महिपत म्हणतो, हो खासदार साहेबांशी तर बोलले, खासदार साहेबांनी प्रत्यक्ष जज साहेबांशी बोललेत. आता आपण जज साहेबांसोबत बोललं पाहिजे आणि जशी खासदार साहेबांना डील दिली ना तशी जज साहेबांना आपण डील देऊया आणि आपलं काम करवून घेऊया. यावरती साक्षी म्हणते, खासदार साहेब तर या सगळ्यामध्ये आपल्या ट्रॅपमध्ये अडकले होते, पण जज अडकेल का? यावरती महिपत म्हणतो, का नाही अगं, खासदारासारखा मोठा माणूस येऊ शकतो तर जज कीच धाडकी पट्टी आहे, त्याला सुद्धा आपण असं आपल्या ताब्यात घेऊया. तू काळजी करू नकोस, त्या जजला एक कॉल करतो, मग तुला गोष्टींचा अंदाज येईल की तो सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये कसा आपली मदत करतोय ते. यावरती आता इकडे साक्षी म्हणते, खरंच ना अण्णा, तुम्हाला विश्वास आहे ना? यावर महिपत म्हणतो, विश्वास काय, तू बघच आता. असं म्हणत महिपत लगेचच जजला कॉल करतो आणि काय म्हणताय जज साहेब, कसे आहात? यावरती जज म्हणतो, आम्ही काय बोलणार, तुम्ही बोला की. म्हणजे आता या आश्रम केसमध्ये तुमचं काय चाललंय? यावरती इकडे आता महिपत म्हणतो, तसंही तुम्हाला खासदार साहेबांचा फोन तर आलाच असेल, पण नुसता खासदार साहेबांचा फोन येऊन आम्ही बरे गप्प बसणार? आम्ही तुम्हाला यासाठी कॉल केलंय की तुम्ही आमची मदत केलीत ना, तर या सगळ्यामध्ये आम्ही ज्याप्रमाणे खासदार साहेबांना खुश केलंय तुम्हाला पण नक्कीच खुश करणार. मग काय होणार ना, याच्यावरचा स्टे उठणार ना, आमच्या बाजूने निकाल लागणार ना. यावरती जज साहेब म्हणतात, तुम्ही काही काळजीच करू नका हो, खासदार साहेबांचा शब्द आहे आणि इतकंच नाही, तुम्ही सुद्धा आम्हाला ऑफर देताय म्हटल्यावरती तुमचा शब्द टाळणं कोणाला शक्य आहे का? नाही ना. त्यामुळे या सगळ्यामध्ये तुमचं काम होणार, आश्रमाचा स्टे उठणार, ते आश्रम तुमच्याच नावे होणार. जरा सबुरी धरा, बरोबर सगळं होईल. असं म्हणत जज साहेब आता इकडे महिपतला आश्वासन देतात की सगळं काही तुमच्याच बरोबर होणार किंवा तुमच्याच बाजूने होणार आहे. आता मात्र फोन ठेवल्यावरती महिपत खूपच खुश होतो आणि तो साक्षीला म्हणतो, बघितलंस, तू उगाचच या सगळ्यामध्ये घाबरत होतीस की जज काय म्हणेल, हे काय होईल, ते काय होईल. अगं, एकदा आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे ना, मग जज किस खाडकी पत्ती तुला म्हटलं ना मी, त्यामुळे जज सुद्धा आपलं काम करणार 100%, तू नको काळजी करू. यावरती साक्षी भलतीच खुश होते आणि अण्णा, अहो किती करताय तुम्ही, म्हणजे या सगळ्यामध्ये आता मात्र मला तुमचं इतकं कौतुक वाटतंय ना, जी गोष्ट मला हवी होती ती गोष्ट तुम्ही मला मिळवून दिलीत. यावर महिपत म्हणतो, हा विषय आहे का? म्हणजे आता या सगळ्यामध्ये माझ्या लेकीने माझ्याकडे काही मागितलं आणि मी दिलं नाही, असं कधी होईल का? नाही ना. त्यामुळे तुला जी गोष्ट हवे ती गोष्ट मी देणार म्हणजे देणारच. आता साक्षी खूपच खुश होते, अण्णांना मिठी मारते आणि अण्णा, तुम्ही जगातले बेस्ट बाबा आहात, माझी सगळी इच्छा तुम्ही पूर्ण केलीत. यावर महिपत म्हणतो, आता थांबायचं नाहीये, आता आपल्याला त्या आश्रमाच्या जागेचा ताबा घ्यायचा आहे आणि आश्रमाच्या जागेचा ताबा घेऊन आपल्याला त्याच्यावरती रिसॉर्ट बांधायचं काम सुरू करायचं आहे.
साक्षी खूप खुश होते आणि अण्णा तुम्ही बघा आता मी कशी जोमात कामाला लागते आणि त्या अर्जुनला आता मात्र या सगळ्यामध्ये आपण कसं अडकवायचं याचे महिपती म्हणतो अर्जुनची काळजी करू नकोस. एक तर त्या प्रतिमा प्रकरणामध्ये अर्जुन इतका गुंतून गेलाय की मला नाही वाटत तो या सगळ्याच्या आता लायक पण राहिला असेल की आपल्या विरुद्ध केसचा विचार करेल. असं म्हणत अर्जुनला हलक्यात घेत दोघ जण गाफील राहतात की अर्जुन काही करणार नाही. पण आता त्यांना माहित नसतं की यांच्या सगळ्या नाटकांच्या आधीच अर्जुनने केस रिओपन करत महिपत आणि साक्षीला धडा शिकवायचं ठरवलेलं असतं. तोपर्यंत इकडे आता चैतन्य सांगत असतो अरे तू म्हणतोयस खरा की महिपत आणि साक्षी या दोघांच्या विरोधात आपण केस रिओपन करायची, पण आपल्याकडे पुरावा कोणता आहे? आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो नाही, असं नाहीये. कोणत्याही बाबतीमध्ये पॉझिटिव्ह विचार कर. हा पाण्याचा ग्लास बघ, काय म्हणशील याच्याकडे? यावरती चैतन्य म्हणतो अर्धा रिकामा आहे. यावरती अर्जुन म्हणतो तोच तर फरक आहे आपल्यामध्ये आणि मिसेस सायलीमध्ये. मिसेस सायली दरवेळेला पॉझिटिव्ह विचार करतात. म्हणजे तू एक गोष्ट माहितीये का तुला? त्या म्हटल्या असते की हा ग्लास अर्धा भरलेला आहे. त्यांनीच मला अशा पद्धतीने पॉझिटिव्ह विचार करायला शिकवलेला आहे. म्हणजे बघ ना, त्या प्रत्येक वेळेला असं म्हणायच्या की आता प्रतिमा आत्या घरी आले, तिची स्मृती गेली म्हणून सगळेजण ज्या वेळेला दुःख करत बसायचे त्यावेळेला सायली काय सांगायच्या? सायली सांगायच्या की प्रतिमा आत्या आपल्यात परत आल्यात की नाही, त्यामुळे आपण त्या गोष्टीचा विचार करूया ना की या गोष्टीचा की प्रतिमा आत्यांची स्मृती गेली. त्यानंतर त्यांनी अपघात रिक्रिएशन केलं ना, त्यावेळेला सुद्धा त्यांचं हेच म्हणणं होतं की या सगळ्यामध्ये जरी प्रतिमा आत्याची स्मृती परत आली नसली तरी वाचा परत आली की नाही, त्यामुळे आपण असा पॉझिटिव्ह विचार करायचा. आता मी सुद्धा मिसेस सायलींच्या प्रमाणे पॉझिटिव्ह विचार करायचं ठरवलेलं आहे. आता मी सुद्धा ठरवले की या केसमध्ये आपल्याकडे पुरावा नसला तरी सुद्धा आपल्याकडे एक गोष्ट आहे की त्या रात्री साक्षी कुठे गेली होती हे खोटं बोलत होती. म्हणजे ती त्या हॉटेलमध्ये गेली नव्हती हे सिद्ध झालेलं आहे. ती आश्रमात नव्हती, म्हणजे आश्रमात होती हे पण सिद्ध नाही, पण एक गोष्ट तर आहे ना की ती खोटं बोलते. आता आपल्याला हेच सिद्ध करायचं आहे की ती रात्री कुठे होती. हे खरं खरं सिद्ध केल्यावरती केस पुन्हा स्ट्रॉंग होईल आणि आपल्याकडे एक होप्स आहे. यावरती चैतन्य म्हणतो हो, तुझं हे म्हणणं मला पटतंय. आपल्याकडे ही होप्स आहे. आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे साक्षी त्या रात्री कुठे होती इथून सुरुवात करू शकतो. अर्जुन म्हणतो हीच आता आपण महत्वाची हे मनवायची आणि या सगळ्यामध्ये साक्षीचा आणि महिपतला अडकवायला प्रयत्न करायचा. यावरती चैतन्य म्हणतो ठीक आहे, मग आता आपण ही केस रिओपन करूया. असं म्हणत दोघांची फायनल चर्चा होते. तोपर्यंत महिपतीने असा गेम फिरवलाय आणि इकडे आश्रम ताब्यात घेतलंय हे दोघांनाही माहित नसतं. ती नोटीस येणं बाकी असतं. इकडे आता कल्पना सांगत असते खरंच आहे पूर्णाई, तुम्ही चहा पिऊन घ्या बरं. पूर्णाई म्हणते कसं पिऊ ग चहा? सगळ्यात आत्ता कितीतरी दिवस म्हणजे माझ्या चहाची सुरुवात ही प्रतिमाच्या सोबतीने होते, एकटीने चहा घ्यायला मला नाही हे होत आहे. यावरती सायली म्हणते हे बघा पूर्णाई, तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपण प्रतिमा आत्यांना भेटायला जाऊ शकतो. ज्या वेळेला तुम्हाला इच्छा होईल त्यावेळेला आपण त्यांना भेटायला जाऊया. आणि आता या सगळ्यामध्ये त्यांची आठवण आली की आपण त्यांना फोन करू शकतो ना, आपण त्यांना व्हिडिओ कॉल सुद्धा करू शकतो, जेणेकरून व्हिडिओ कॉलच्या निमित्ताने तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, त्यांना बघू शकता आणि या सगळ्यामध्ये तुमची गाठभेट सुद्धा होईल, हो की नाही? असं म्हटल्यावरती पूर्णाजीचे डोळे लकाकतात आणि पूर्णाजी म्हणते अगं कधीतरी कशाला, आत्ताच आपण व्हिडिओ कॉल लावूया ना. मला आता प्रतिमा सोबत बोलायची इच्छा आहे, आपण ताबडतोब व्हिडिओ कॉल लावूया. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली म्हणते ठीक आहे, मी ताबडतोब व्हिडिओ कॉल लावते. तोपर्यंत इकडे आता सकाळी किल्लेदारांच्या घरामध्ये प्रतिमाच्या आवडीचा सगळा ब्रेकफास्ट सुमनने बनवलेला असतो. सुमनने ब्रेकफास्ट बनवला असला तरी सुद्धा रविराज तो ब्रेकफास्ट स्वतः घेऊन आता प्रतिमाच्या रूम मध्ये जायला निघतात. यावरती सुमन म्हणते भाऊजी अहो मी आहे ना, मी नेईन ना ब्रेकफास्ट. यावरती आता इकडे रविराज म्हणतात नाही नाही, इतक्या दिवसांनी प्रतिमा इकडे आलेली आहे तर तिच्यासाठी काहीतरी करण्याची मला संधी मिळायला पाहिजे ना. मी स्वतःच्या हाताने ब्रेकफास्ट तिला घेऊन जाणार आहे, कारण जे छोटे मोठे क्षण मी मिस केले होते ना ते सगळे क्षण मी तिला आनंदात घालवणार आहे आणि तिचा यापुढचा प्रत्येक क्षण आनंदात जाईल याची मी काळजी घेणार आहे. असं म्हणत रविराज स्वतःच्या हाताने तिच्यासाठी बनवलेले गुलाबजाम आणि हे सगळं एका बाउलमध्ये भरून तिला रूम मध्ये घेऊन चाललेले असतात.
तोपर्यंत सायलीने कॉल लावलेला असतो रविराजांच्या मोबाईलवरती। रविराजांच्या मोबाईलवरती कॉल लावल्यावरती व्हिडिओ कॉल ती आता पूर्णाजीच्या हातामध्ये देते। मग रविराजीकडे काम करता करता तो कॉल उचलतात। त्यावरती पूर्णाजी म्हणते, काय रविराज, सकाळी सकाळी काय चाललंय? यावरती रविराज म्हणतात, तुम्हाला बहुतेक तुमच्या मुलीची आठवण आली दिसते म्हणून तुम्ही कॉल केलात। काही नाही पूर्णाई, तुमच्याच मुलीसाठी ब्रेकफास्ट घेऊन चाललो होतो, बघा बरं तिच्या आवडीचं काय काय बनवलंय ते, असं म्हणत रविराज पूर्णाजीला काय काय बनवलंय हे सगळं दाखवतात। आणि हे बघा, मी तर तिच्यासाठी आत्ताच्या आत्ता हे घेऊन चाललेलो आहे, म्हणजे आता गुलाबजाम घेऊन चाललेलो आहे, असं म्हणत रविराज ते सगळं पूर्णाजीला दाखवतात। पूर्णाई म्हणते, वा, तुमची बायको तर अगदीच भाग्यवान आहे, घरी गेल्या गेल्या नवरा तिच्यासाठी इतकं सगळं काही करतोय, असं म्हणत आता मला इकडे प्रतिमा सोबत बोलायचं आहे, असं पूर्णाई म्हणते। मग रविराज म्हणतात, थांबा पूर्णाई, प्रतिमा तिच्या रूम मध्ये आहे, मी तिच्या रूम मध्ये हा मोबाईल घेऊन जातो, असं म्हणत आता मात्र ब्रेकफास्टचं जे बनवलेले आयटम असतात ते आणि आता मोबाईल घेऊन रविराज प्रतिमाच्या रूम मध्ये येतात। प्रतिमा मात्र आपल्या रूम मध्ये असलेले एक एक फोटो निहाळत असते आणि काही आपल्याला आठवते का किंवा काही गोष्टी आपल्याला समजतायत का हे सगळं ती विचार करत असते आणि प्रत्येक फोटोकडे हात फिरवून ती आता आठवण्याचा प्रयत्न करत असते। पण तिला काही गोष्टी आठवत नसतात। तितक्यात तिथे रविराज येतात। रविराज आल्यावरती ते म्हणतात, प्रतिमा बस ना, तुझ्या आवडीचा सगळं जेवण केलेला आहे, छानपैकी ब्रेकफास्ट करून घे बरं तू, असं म्हटल्यावर ते प्रतिमा आधी थोडीशी ऑकवर्ड होते, पण त्यानंतर रविराजांनी आणलेला ब्रेकफास्ट ती आपल्या हातात घेते आणि बेडवरतीच बसते। प्रतिमा ज्या वेळेला बेडवरती बसते त्यावेळेला रविराज म्हणतात, प्रतिमा पाहिलंस का कुणाचा व्हिडिओ कॉल आलाय ते? पूर्णाजीला तू गेल्यापासून काही करमत नाहीये, पूर्णाईने तुला कॉल केलाय, असं म्हटल्यावर ती पूर्णाई आणि कल्पना या दोघी जणी व्हिडिओ कॉल मध्ये प्रतिमा सोबत बोलायला लागतात। प्रतिमा कशी आहेस तू? तिकडे गेल्यावरती तुला काही प्रॉब्लेम नाही ना वाटला? प्रतिमा म्हणते, पूर्णाई मी ठीक आहे, मला इकडे काही प्रॉब्लेम नाहीये। यावरती आता मात्र पूर्णाई तिची हालचाल विचारते, कसं वाटलं, काय झालं, तब्येत बरी आहे ना तुझी, असं गप्पा टप्पा होत असतात। पण प्रतिमा पूर्णाई सोबत बोलत असताना तिची नजर सायलीला इकडे तिकडे भिरभिर शोधत असते। त्याच वेळेला आता इकडे पूर्णाई म्हणते, काय ग प्रतिमा, कुणाला शोधतेस? म्हणजे तुझं आमच्याशी बोलण्यामध्ये लक्षच नाहीये, तुझी नजर कुणाला तरी शोधते आहे। यावरती प्रतिमा म्हणते, नाही पूर्णाई, तसं काही नाहीये। यावरती पूर्णाई म्हणते, अगं कुणाला फसवशील, मला माहितीये ना तुला कुणासोबत बोलायचं आहे ते, हे बघ तुला जिच्यासोबत बोलायचं आहे थांब मी तिला बोलवते, असं म्हणत पूर्णाईला समजतं की आता इकडे प्रतिमाला सायली सोबत बोलायचं आहे। मग पूर्णाई म्हणते, सायली ये, प्रतिमाला तुझ्या सोबत बोलायचं आहे, असं म्हटल्यावर ती सायली डोळ्यामध्ये अश्रू घेऊन आता उभी असते। सायली रडायला लागते आणि आता पूर्णाई तिच्या समोर फोन ठेवते। पूर्णाई समोर फोन ठेवल्यावरती सायलीला आता रडूच कोसळतं। ती प्रतिमाकडे पाहते। प्रतिमा म्हणते, सायली कशी आहेस तू? यावरती सायली म्हणते, प्रतिमा त्या मी ठीक आहे, तुम्ही कशा आहात? तिकडे तुम्ही रुळलात ना, तिकडे तुम्ही स्वतःची काळजी घेताय ना, वेळेवरती गोळ्या औषधं पाणी घ्या, तिकडे आहेतच सगळे तुमची काळजी घ्यायला। यावरती प्रतिमा म्हणते, तू काळजी करू नकोस, मी इकडे ठीक आहे, तू तुझ्या तब्येतीची काळजी घे सायली, तू स्वतःला सावर बरं, असं म्हणत आता इकडे प्रतिमा सायलीला या सगळ्यामध्ये विचारपूस करत असते। आणि सायलीचा चेहरा पाहिल्यावरती तिचा आनंद प्रचंड वाढलेला असतो आणि तिला चेहऱ्यावरती तो आनंद दिसतो। सायलीला सुद्धा प्रतिमा सोबत बोलताना तिच्यासोबत दिसताना खूप आनंद होत असतो आणि दोघी मायलेकी अगदी डोळे भरून एकमेकींना पाहत असतात, एकमेकींसोबत बोलत असतात आणि नेमकी प्रिया तेवढ्यात रूम मधून बाहेर येते। त्यावरती आता इकडे सायली सांगत असते, तुम्ही तिकडे स्वतःची काळजी घ्या, व्यवस्थित खा आणि रविराज सर आहेतच, ते तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काही कमतरता पडू देणार नाही, आम्हाला तुमची खूप आठवण येते, ज्या वेळेला तुम्हाला वाटेल तेव्हा आम्हाला तुम्ही भेटायला या, असं म्हणत दोघींची चर्चा चालू असताना प्रिया हे सगळं पाहते आणि प्रिया विचार करते, नाही या सायलीला प्रतिमा सोबत वेळ घालवायला मी देणारच नाहीये, तर या सायलीची अशी काही मी हे करणार आहे ना की तिला तिच्या आईसोबत बोलता येणार नाही, असं म्हणत इकडे आता प्रिया तडक ज्या वेळेला प्रतिमा बोलत असते तिकडे येते। प्रतिमा आणि सायली बोलत असताना प्रिया तो फोन खेचते आणि कट करून टाकते आणि प्रिया म्हणते, आई अगं आता तू इकडे आलेली आहेस ना, तुला आता ह्या घरामध्ये रुळायला पाहिजे ना,
प्रत्येक वेळेला फोनवरती बोलू नकोस, तुझ्यासाठी हे चांगलं नाहीये. अगं तुझ्या औषधांची वेळ आली, असं पद्धतीने जर बोलत राहिलीस तर खाशील कधी? बाबांनी तुझ्यासाठी नाश्ता बनवून आणलाय, तो नाश्ता खाऊन घे, नाहीतर तुला त्रास होईल. गोळ्या कशा घेशील? असं म्हणत ती फोन कट करते. इकडे सायलीला खूप वाईट वाटतं. सायली रडायला लागते. त्यावरती तिला आता पूर्णाजी आणि कल्पना समजवतात, सायली तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला माहितीये ना आपल्या तन्वीचा स्वभाव, म्हणजे तन्वी किती फटकळ आहे आणि ती किती कशी वागते ते. त्यामुळे तिच्याबद्दल काही मनात हे ठेवू नकोस, कारण या तन्वीला कळतच नाही मुळात की कसं काय वागायचं ते. पूर्णाई म्हणते हो तर तन्वीला बिलकुलच एवढे मोठी झाले तरी अक्कल नाहीये. पण सायलीला खूप वाईट वाटतं. प्रतिमा आत्यासोबत बोलता बोलता इकडे आता प्रियाने फोन कट केलेला असतो. त्यामुळे रविराज पण चिडतात. आणि काय तन्वी, हा काय प्रकार आहे? म्हणजे आता एखादी व्यक्ती बोलत असताना समोर येऊन फोन कट करणं हा कोणता प्रकार आहे? मला हे तुझं वागणं काही पटलं नाही, असं म्हणत आता मात्र इकडे आता रविराजांनी या सगळ्यामध्ये प्रियाला झापलेली असते. आता प्रियाकडे कारण असतं. प्रिया सांगते, बाबा तुम्ही मला सांगा ना, ज्या वेळेला आपली आई आपल्याला मुलगी न मानता एखाद्या परक्या मुलीला इतकं जवळीक करते तर मला त्रास होणार नाही का? मला त्रास होतो. मला आता सायली आणि आई ज्या वेळेला एकमेकींसोबत बोलतात, एकमेकींसोबत इतक्या छान वागतात, तेव्हा मला त्रास होतो. मला एक परकेपणाची भावना येते. म्हणजे मी आईची मुलगी असून सुद्धा आई त्या सायलीला इतकं भाव देते हे बघून मला खूप त्रास होतो. आणि या सगळ्यामुळे मी हे केलं. तुम्ही माझ्यावरती असे रागवू नका बाबा, असं म्हणत आता इकडे प्रिया मुद्दामच रविराजांना कन्व्हिन्स करण्यासाठी खोटे खोटे अश्रू ढाळते आणि खोटी खोटी सिंपती घेण्याचा प्रयत्न करते. रविराज विचार करतात, आई विना वाढलेली पोर आहे, कदाचित तिला या सगळ्यामध्ये आई आपली दुसऱ्या कोणाची तरी बोलते याची जेलसी वाटत असेल. असा विचार करत रविराज जरी गप्प असले तरी त्यांना प्रियाचा हा काही प्रकार आवडत नाही, प्रियाचं वागणं काही आवडत नाही. आणि आता त्याच वेळेला रविराज तिला दटावतात सुद्धा. इकडे आता प्रिया प्रतिमाकडे पाहते, आई तू खाऊन घे बरं, या सगळ्यामध्ये तुला गोळ्या घ्यायच्या आहेत ना. तोपर्यंत इकडे महिपतने पाठवलेली नोटीस येते. सायली चक्कर येऊन पडते. अर्जुनला ती नोटीस देते. अर्जुन सगळ्यांच्या समोर ती नोटीस वाचून दाखवतो आणि अर्जुन म्हणतो कोर्टाकडून स्टे उठलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता ही जागा महिपतच्या ताब्यात गेलेली आहे. महिपत त्या ठिकाणी रिसॉर्ट बांधू शकतो, आश्रम पाडू शकतो. यावरती सायली म्हणते, सर मी तुम्हाला विनंती करते, प्लीज प्लीज माझा आश्रम वाचवा. या महिपत सारख्या गुंडांच्या तावडीतून माझं पवित्र आश्रम वाचलंच पाहिजे आणि या सगळ्यामध्ये तुम्हीच माझी मदत करू शकता, असं म्हणत हात जोडत सायली आता अर्जुनच्या समोर भीक मागत असते. आता अर्जुन काय करणार? आश्रम कसं सोडवणार? हा स्टे कसा परत आणणार? हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.